गाईज तुम्ही बघू शकतात हे मधमाशी कशी मध जमा करतात ते. ओय चावू नको बस मला. गेल्यावरच तुम्हाला दाखवतो. आता मी मधमाशा लागल्या अगं तिथे पडली. हळू हळू खाली वाका खाली वाका. तर काय गाईज आता आम्ही चाललेलो आहे इकडून आम्ही सध्या केला आहे आणि आम्ही माझी आम्ही चाललेलो कुठे झालं दीदीला वोट द्या. सगळे चाललोय आज संध्याकाळी आमचं स्टे असणार आहे घरच्यांसाठी गाव आहे तिथे तिथून मग आम्ही सकाळी वरती जाणार आहे. त्यासाठी तुम्ही ते बघण्यासाठी ते बघण्यासाठी तुम्ही आम्ही अशा प्रकारे भंडाऱ्याला आलेलो आहे आणि माझ्या काकांच्या घरी याच्या मामांच्या घरी माझ्या मामांच्या घरी काकांच्या घरी आणि आम्ही आता इथून रात्रीचं निघणार आहे. रतनगडच्या खाली गाव आहे तिथे. ही माझी ही एक लहान बहीण म्हणजे मोठी आहे ती हाय दिसते लहान बघा. हा संजय मामा आमचं गाव मामाचं गाव. जेवायचे का तुम्हाला? बघा इथं स्ट्रॉबेरी लावलेली आहेत. ही सगळी स्ट्रॉबेरी मला पाडतील इकडं. फिरायला आलोय भरपूर वर्षातूनच बोलू शकतो बरोबर आहे का नाही. वर्षातून आलेलो तू वर्ष कोंबले हे सगळे जण हे केले का सगळ्यांनी हात करा रे त्या दादाला. हात करा हात करा हात करा. तू पण कर का चिमणे कर ना असा. अरे ती तिकडची नाही घेतली मम्मीच्या बाजूला आहे बघ कोपऱ्यात. ही बघ इकडं वेदिका. चला सगळ्यांनी बघू शकता अशा प्रकारे आमची गर्दी आता फॅमिली फोटो काढतो आता पोपटी चालू आहे आमची बनवायची. सगळे साहित्य आणून ठेवलेलं आणि तिथं जाऊन आम्ही आमच्या लोकेशनवर पोहोचलेलो आहे. रतनगडच्या आधी गाव आहे खाली तिथे सामरद म्हणून तिथे आलेलो आहे. हा हे आमचे मामाचे बेस्ट शेफ आमचा वाघाला दुसरा तिथं मीठ बघ रे चिल्लर बराडे सॅन्टाक्लॉज बघायचा का आमचा गेला आतमध्ये. आमचा पोपटी सांभाळणारा सिद्धेश नवळे उर्फ सिद्ध्या. मटका फुटला काही सगळं समाप्त आहे. आपल्याकडे हे आहे का त्याला विचारायचं लाकडं घ्यायचं आपल्याला. या जाळीत पोपटी हे घ्या लाकडं हे पोळा काय करायचं नाही तुम्हाला ठेवायचे का ते नाही का. हा दगड लावायचे 3 दगड लावायचे 3-4 दगड. लावलेले दुसरा साठी थांबलेलो आम्ही सगळे. सामरत गावात आम्ही आलेलो आहे आणि संध्याकाळी फेरफटका मारता मारता आम्ही एक प्रचंड चांगल्या जागेवरती येऊन बसलेलो आहे. आणि हा पूर्ण प्रसाद तुम्हाला दिसणार नाही. सकाळ सकाळी भेटेल. चल तिकडं मामा बोलवलं.
मी सगळं जाऊन येतो. मामाश्री कुठं वगैरे जातो बघू. इकडून सरळ गेलं की रठणगड आहे. आम्ही इथं सध्या थांबलेलो आहे. रात्री तुम्हाला कधी सकाळ सकाळी तुम्हाला दाखवतो. असे उत्तम आणि प्रसन्न पायवाट आहे. पाहू शकता. एवढ्या अंधारात काय माहिती कसे आम्ही आता चाललोय तळ्यावरती सकाळ सकाळी थंड पाण्यात थंडीत जायला. सकाळ सकाळी अवतार वा काय नाही डायरेक्ट तळ्यात आंघोळ सकाळ सकाळी. हा सकाळ सकाळी गावातला वातावरण. आणि आम्ही पोचतोय सकाळ सकाळी थंड पाण्यात. व्ह्यू बघा किती भारी थंड पाण्यात. आला एवढूशा पाण्यात मग केवढं पाणी पाहिजे. निघायची तयारी झाली आणि यांच्या बघा फोटो सेशन काही संपत नाही. चाललेलं आहे आम्ही इकडं आमचा पर्सनल फोटोग्राफर. नवीन मोबाईल मध्ये फोटो काढले पाठव पण. नाही तर करशील येत सारखं. हा येस बरोबर. तिनो कुठे बसली तू. अय तिनू कुठे बसली असं का चावायचं नाही रे. मित्रांनो आम्ही चाललोय रतनगडला वरती आणि तुम्ही पाहू शकता एवढी थंडी. तर अक्षरशः हा बघा हा टी शर्ट वरती फिरतोय आणि इथं एवढा वारा सुटल्याचे केस पण फिरतात रे. बघितला केस एवढे फिरतात रे यांचे केस. एवढा वारा सुटले. मी त्याची टोपी घातली काहीच म्हणून काय वाटत नाही असे एवढं मला थंडी. अक्षरशः एवढा थंडी इथं. आणि पुढं बघा रतनगड बघा तुम्ही असा रस्ता असं एवढा भारी रस्ता आहे पुढं. सूर्यबाग असा उमाळा आहे सूर्यफुलासारखा. आणि आम्ही सगळ्या पायवाटेवरती ही येडी कुशी त्याला धावत चालली. आम्ही पण असं धावत निघणार काही नको. आणि हे आमची मागची गँग. हे आय करा आय. हे आमचे 2 भाऊ. आम्ही चाललोय एकदम असे आरामात. आम्हाला जवळजवळ 2 ते 3 तास लागतील जाण्यात. परत येणार 2 ते 3 तास. म्हणजे आमचा आजचा दिवस जाणार. परती गेल्यावर आम्ही कसं थांबणार. आता पुढचा प्रवास तुम्हाला दाखवतो हळूहळू. बाय. वन गो परत इकडं का इकडं. 3, 2, 1 गो. 3, 2, 1. आता पायरे फक्त असे एक. आणि आम्ही पोहोचलेलो एंट्रन्सला. समोर दिसतोय तुम्हाला भारी दिसतोय. आता इथं फोटो सेशन करतील मग आम्ही पुढं जाऊया. चाललेलं अशा लाईनीत गाढव चरताना. सगळे चाललेत गाढवासारखे एका मागे एक. रतनगड पाहू शकता तुम्ही. आम्हाला असं खूप चालायचं आहे. आमचे पावले आत्ताच ठकत नाहीयेत. यांचे धकतायत. गाढव असे एका लाईनीत सरत चाललेले आहेत. मला उंदरा बघायचे ते आमचे उंदर घेऊन चाललेत गवत.
आता तुम्हाला मी एकदम मस्त आणि एकदम मजेशीर वाट दाखवतो जाण्याची. ही बघा काय भारी रस्ता आहे. इथून आम्हाला असंच वर चढायचं आहे. ही तिकडे आमची मामी. बाया ना जाम थकतात. आम्ही असं खूप मजेत जाणार आहे आता. आणि आमची चिल्लर पार्टी मागे आहेत. ब्लॉगिंग बिगिंग चालू आहे आमची सगळ्यांचीच. आणि हा जंगल किती भारी आहे ना. मोबाईल मधून समजणार नाही जेवढं मी डोळ्यानं बघतोय. वो पागल हो गए। तो दानशूर किती आहे माहिती आहे तुम्हाला? गाइस आप देख सकते हैं हम ट्रैकिंग पे आए हैं और जो सामने दिख रहा है सिद्धू वो उसके अटेडिले हो गए। अब देख सकते हैं उन्होंने क्या पकड़ा है, लेडीज का पर्स। अरे देखो नीचे रख रहा है, देखो देखो इसका पागलपन देखो। हाँ। खूप थकले। हे आमचं बहीणच बोलूया. मजा येते ट्रेकिंगला. त्यांना चालता चालता वर नाकेनं वालेले आहेत. त्यांना घेऊन चाललेलो आम्ही धरत. आणि समोर बघू शकता सगळेजण भेटलेले आहेत. एका ठिकाणी थांबलेले आहेत सगळे. तिला आम्हाला घेऊन जायला भेटतंय. हालत खराब झाली. ते असं हातबीत बघडून जायला लागतं आम्हाला. बघू शकता हे आमच्या मामी. मामी पण थकलेले आहेत खूप. हे सगळे थकलेले आहेत मंडळी. सगळे लेडीजनी लवकर जावे पुढे. आमच्यातला वयस्कर व्यक्ती येतोय. वयस्कर व्यक्तीला असं हातात धरून आणायला लागते. वयस्कर व्यक्ती आम्हाला मागं खेचते. चढता चढता आम्हाला एकदम मस्त लोकेशन भेटलेली आहे. हा बघू शकता तुम्ही किती भारी वाटते. अजून जाम चढायचे वरती. तरी बरेचसं अंतर आम्ही गाठलेलं आहे. हे आमचे फोटोग्राफर. तुम्हाला आता एक नंबर व्ह्यू दाखवतोय. एक मिनिट एक मिनिट. पाहू शकता किती असा भारी व्ह्यू आहे गाईज. हॅलो पाहू शकता तुम्ही बरेचसे पुढे गेलेले आहेत ते. आणि आम्ही मागच आहे कारण की आमच्या सोबत आहेत महिला मंडळ. काठ्या घेऊन चालत आहेत. आम्हाला अजून इथून जाऊन तिथे वरती पोचायचंय. आम्ही तसंही बरचसा अंतर गाठलेलं आहे. हे बसलेले आमचे पाहुणे मंडळी. हे आमचे आई साहेब. आणि हा व्ह्यू बघा. अत्यंत प्रसन्नदायक असा व्ह्यू आहे. मनाला भावणारा. येते मागून गाईच बघू शकता. अँड वी आर हिअर ऑलमोस्ट डिअर. पण आता खूप तरी बराचसा अंतर बाकी आहे. आम्ही तसंच अंतर गाठण्याचा प्रयत्न करतोच आहे. सगळे चाले आता वयस्कर मंडळी असल्यामुळे आम्हाला एकदम हळूहळू जावं लागते. सगळे काठी घेऊन हळूहळू पाय टेकवत चाललेले. आम्हालाही पुढे जाता येत नाही यांच्यामुळे आम्ही एकदम सावकाश निवांतपणे चाललेलो आहे. भले रात्र होते पण आम्ही पोचू. तुम्ही बघत राहा आम्हाला. वर गेल्या तुम्हाला मी वरचा अत्यंत प्रिय असा नजारा दाखवणार आहे. अशी गाठी भेटली. गाईज तुम्ही बघू शकतात हे मधमाशी कसे मध जमा करतात. ते ओय चावू नको बस मला. इथं खूप सारे मधमाशी आहेत बघू शकतात ते. ओय तेव्हा कसे फुलांपासून मध घेत होते. बरे मला चावलं नाही. ठीक आहे.
कारण की मी केपी द गेम गेम फक्त केपी आहे. जियान हो आप जियान हो, जियान जैसे चाल है आपकी. काय व्ह्यू आहे हा. जियान. आता मी तुम्हाला सारखं व्ह्यूच दाखवत राहील म्हणून आता मी वरती गेल्यावरच तुम्हाला दाखवतो. आता मी मधमाशा काय मधमाशा लागल्या. पला 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 पला. हे आले आले इथे आले चला चला. चला चला शांत व्हा. गाईज आमचं अगं तिथे पडली. तिथे हळू 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 खाली वाका खाली वाका. पळा 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 पळा. बसून राहिले बाबासारखी. चल ते मधमाशा कुठून आल्या काय माहिती. त्या KPF ने हलवले सगळे. मी नाही, मी त्यांना शूट करत होतो ते डायरेक्ट मधमाशा आल्या. वाचलो गाईज. किती मधमाशा आल्या होत्या बापरे. माझी बहीण पडलेली आहे खाली. आमच्या इथं येताना एक इन्सिडेंट झाला. मधमाशा आल्या होत्या खूप साऱ्या वरती आणि पळता पळता आमची दिदी पडली मध्येच. आता रडत बसलेली. आमच्या दिदीचं म्हणजे सगळीकडं काय ना काय देणंच आहे. कुठं ना कुठं गेली ना तिथं पडतेच. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आम्ही असं सुंदरशा लोकेशनवरती चालतोय. किती भारी वाटतं आम्हाला व्ह्यू. आणि आम्ही सध्या चालत चालत अर्ध्या पण नाही गाईज, या लेडीजमुळे आम्हाला अर्ध्या पण रस्त्यावरती पोहोचता आलेलं नाही अजून. आम्हाला खूप बरंचसं अंतर गाठायचं अजून. माझी अवस्था होऊ शकता तसं मी हिरोच आहे. पण कसं आहे ट्रेकिंग करताना आम्हाला जरा घाम बीम येतो, मेकअप जातो आमचा. मग मी काळा पडतो माझ्या दीदीनुसार, म्हणण्यानुसार दीदीच्या. पण तुम्ही खाली असा व्ह्यू बघू शकता. मनाला भावणारा व्ह्यू एकदम भारी प्रसन्न व्ह्यू आहे. यश बोल. यश बोल. मीना मीने काय करतेस तू. मीने आलो आवाज आलो. मीने काय असा. जोरात 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 जोरात. भगवान येतो बघ. श्रुतिका नाही चोर तुझा कसा अजून बोलू जोरात. गाईज तुम्ही बघू शकता अत्यंत कठीण असा रस्ता आहे यांच्यासाठी. खूप थकलेले आहेत आणि आम्ही बरंचसं अंतर परत गाठलेलंच आहे. खाली रस्ता बघू शकता कसा. इथून पाणी वाहतं पावसाळ्यात आणि ह्याच पावसाळ्याच्या रस्त्यातून लोक चालत जातात. जातात ना. हां जातात इथूनच. ते बघू शकता तुम्ही डोंगराच्या वरती. अजून आम्हाला इथून वरती जायचंय, मग त्या टेकडावर पोचायचंय. बघू शकता तुम्ही व्ह्यूज. मित्रांनो तुम्हाला सांगतो आम्हाला खरंच खूप लहान वाटलं होतं, पण रतनगड हा खूप अतिशय वरती आहे, चढण्यासाठी खूप लांब आहे. आम्ही आता म्हणजे खूप वरती चढलेलो आईच्या गावात. चढ 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 बाय. आता तुम्ही लोकेशन बघा खाली. लोकेशन एक नंबर आहे, पण त्यासाठी तुम्हाला स्ट्रगल करायला लागणारच आहे वरती यायला. कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है. आमची अवस्था बघू शकता. कुछ खोना पड़ता है. आम्हाला अजून भरपूर पुढे जायचं आहे. हा पण थोडाच आहे, अजून थोडापेक्षा जास्त अंतर बाकी आहे. चला आता मी मला पुढे येऊन दाखवतो वरती गेल्यावर थोडं.
बघू शकता मित्रांनो, आम्ही आता एवढ्या या रस्त्यातून आलेलो आहे. अजून आम्हाला बरचसा पुढे जायचंय. बाप, इथला व्ह्यू बघा आता तुम्ही, काय कडक व्ह्यू आहे. तिकडे माणसं अजून चालतात ते खाली जायला, खूप खूप जास्त वरती आहे. टोक बघा. छत्रपती शिवाजी महाराज की तुम्ही बघू शकता गाईस, आता सीड्या लागलेल्या आहेत आम्हाला आणि थोडीशीच पायवाट वाटल्या बाकी आमची. थोड्या पुढे जाऊन आम्ही आता आमच्या लोकेशनवर पोहोचणार आणि खाली बघा काय खतरनाक व्ह्यू आहे. इथून जर गेलो तर गेलोच. चला आता आम्ही वरती गेल्यावरच तुम्हाला वरचा सीन दाखवूया. चला. खूप उशीर चढता चढता आणि आम्ही पोहोचलो आहे हा दरवाजा, त्याच्या समोर दरवाजा आणि आम्ही पोहोचलेलो आहे जस्ट इथे एक बसण्यासाठी गुफा केलेली. माय गॉड. आता आम्ही पोचलेलोच आहे. थोडंसं चाललो आणि वरती पोचलो. हा इथून दरवाजा होता आणि हा मेन दरवाजा. आता इथून आम्ही घुसणार आतमध्ये. काढले सगळं कोरून कोरून बनवलेलं आहे दगडांना. चला जाऊया वरती. आलोच. हे दरवाजे कसे इथे युद्ध होत असताना असे लावले होते. खूप लांब चालत आलेलं आहे यार गाईज. अजून आम्हाला पोचायला 1-1.5 तास लागणार आहे. पाहू शकता खाली पूर्ण दरी. आम्हाला वाटत होतं आम्ही अर्धा रस्त्याच्या वर पार केलाय, पण असं काहीच नाही आहे. आम्ही स्टील अर्ध्या रस्त्यात आहे. आम्हाला पोचायला अजून 1.5 तास लागणार इथून. तिथं जाऊन आम्ही जेवण करणार आहे. जेवणाचं सगळं साहित्य आमचे सर्व मामांनी. मी आता चालत चालत खूप अत्यंत वर पोचलेलं आहे. म्हणजे ॲट द राईट पॉईंट विषयी पाहू शकता तुम्ही. बघा पूर्ण लोकेशन. आम्हाला अजून इथून जायचं, इथून खाली जायचं आहे. मग खाली जाऊन पूर्ण लोकेशन. इथून बघा तुम्ही किती खाली जायचं. इथून गेलो बघा. मित्र मंदिराचा व्ह्यू पाहू शकता. ह्या मामी ज्या मास्तर आहेत, आम्ही ब्लॉग करतोय. तुम्हाला मी माकडा माकडा बहुत सारे मशक्कतों के बाद वी फाउंड आवर गाइड्स. हे इथे जेवण बनवायला बसलेत. एवढ्या मधोमध सगळे भेटलेले. चला आता खाऊन घेऊया, नंतर बोलू. मित्रांनो जेवायला बसलेलो आणि जस्ट पाऊस सुरू झालेला अचानक. इकडं सगळं जेवण सगळं यार भिजणार आहे आता. पाहू शकता सगळं जेवण इथं ओलं भिजणार आहे यार. आमची महिला मंडळी जरा हळूहळू चालू. एवढे सगळे जण होता. पावसाने अचानक धप्पा दिलाय आणि आम्ही आता अचानक इकडं असा जंगलात पाऊस झालेला सुरू झालेला. मित्रांनो पाऊस थांबलेला अशा प्रकारे आणि आमचं जेवण बनवायचं कार्यक्रम परत चालू झालेलं. आता काही वेळात जेवण रेडी होईल. मग आम्ही सगळं जेवायला बसू, जेवण घेऊ आणि इथून सरळ थेट घरी. चला. हे पानं बघा कसे ग्लो करतायत.
पूर्ण जंगलात हे पानं ग्लो करतायत. पहिल्यांदा असा नजारा बघतोय गायचे. आम्हाला अजून उतरायला आता 1 तास लागणारच आहे उतरताना. अर्ध्या वाटेत आलो होतो आम्ही. आता हळूहळू उतरत चालू आहे. आम्ही आता डोंगरांच्या कडेकडेनी चाललेलो आहे घराकडे. हा तो आम्ही त्या डोंगरावर चढलेलो, हा रतनगड. आणि हा एक इकडून आलो होतो आम्ही, त्या बाजूने आलो. हा आता आम्ही या बाजूने चाललेलो आहे. अजून आम्हाला जायला परत समजलेलं आहे, परत 1.5 तास लागतील जाण्यासाठी घरी. येण्यात आणि जाण्यात खूप टाइम लागतोय काहीच. म्हणून सकाळी लवकर या, आमच्यासारखा लेट न करू. आम्ही 9 वाजता निघालेलो आणि पोचलो 2:30-3ला. 2:30-3ला पोचून परत आम्ही जेवायला खाली आलो ते 3:30 वाजता. मग निघालोय आता. हे काय इथं अजून अर्ध्या रस्त्यापर्यंतच पोहोचलेलो आहे. अजून लई टाइम आहे आपल्याला खाली जायला. मित्रांनो, आम्ही अजून अर्ध्या वाटेतच आहेत. आम्हाला माहितीच नाही कुठून कुठे रस्ता अजून. आम्ही आहे जंगलात फिरतोय चालत 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 चालत. माझी मोठी बहीण 3 वेळा पडली आज. तिला सवयच आहे. पण आता आम्ही अंधार होण्याच्या आधी बाहेर निघायचं बघतोय. खूप जंगल आहे, अंधार होईलच जंगलात. आधी इथून निघायचं बघतोय आम्ही. बराच अंतर गाठायचं अजून बाहेर निघण्यासाठी. अर्धे माणसं पुढे गेले तर आम्ही लास्टला उरलेलो आहे. बघा अंधार पडणार आता काही काळ. अजून जंगल आमचा काही संपतच नाहीये. आम्ही हाय चालत चाललोय. परत 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 जंगल येतोय, परत बाहेर येतोय, परत जंगलात जातोय, परत बाहेर येतोय. आता परत पुन्हा जंगलात चालू आहे आम्ही. रतनगड खूपच गडात पडलं आम्हाला. आम्हाला सरळ रस्ता भेटलेला आहे. आम्ही खाली आलेलो आहे असं वाटतंय तर खरं, पण आलोय. आता चालत चाललोय. बघू आता इथून किती वेळ लागतो. रतनगड आता इथून सरळ सरळ रस्ता दिसतोय. शेतातून आम्ही चाललेलो आहे. आता इथून किती लांब आहे. कंटाळा आला काय चालत चालत. मम्मीला घेतला नाही काय नाही. फायनली आम्ही खाली आलोय आणि सगळे बसलेत गाडीत. सगळ्यांचे चेहरे कुणाला चालत आलाय. डेस्टिनेशन आलेलं. आता इथून आम्ही परतीचा प्रवास करू. इथे भंडारदऱ्याला आलेलो आम्ही शिवा मामाकडे. आणि इथून आम्ही चाललेलो आहे शहापूरला. इथून कुठून भंडारा से हम जा रहे हैं शाहपुर को गाइस. आणि आमचा जर ब्लॉग वगैरे सगळं तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब नाही केलं तर लाईक करा फक्त. बस आजसाठी एवढंच. नेक्स्ट ट्रिपला भेटूया. चला बाय.